शेतकरी बांधवांनो नमस्कार. मी सूरज उगले ॲग्री बायोटेक या यूट्यूब चॅनल आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय. आपला आजचा विषय असा आहे की आपण बऱ्याच ठिकाणी लाल कांद्याची लागवड चालू आहे. त्या ठिकाणी लागवड करून झाली आहे, त्या ठिकाणी लागवड करायची आहे. तर लाल कांद्याला खत व्यवस्थापनामध्ये आपल्याला पहिला जो बेसल डोस टाकायचा आहे की ज्या बेसल डोसमध्ये कांद्याचा 70% परिपक्वता येऊन जाते. मागच्या 2 वर्षांपासून आपण या गोष्टीची ट्रायल घेतोय आणि खूप चांगले रिपोर्ट आपण शेतकऱ्यांना दिलेत या बेसल डोसच्या माध्यमातून. तर 1 एकरसाठी आपल्याला काय काय घ्यायचंय कांदा बेसल डोस मध्ये, तर त्याबद्दल आता आपण चर्चा करू. 1 एकरसाठी 10-26-26 आपल्याला घ्यायचंय 100 किलो. त्याच्यानंतर घ्यायचं एमओपी 50 किलो. त्याच्यानंतर घ्यायचं ट्रिपल फॉस्फेट म्हणजे टीएसपी जे येतं हे 100 किलो आणि 53 किलोचा कॉम्बी डोस. आणि सर्वात महत्वाचं इनेरा कंपनीचं फायरोबॅकोजी हे एकरी 8 किलो घ्यायचं आपल्याला, की जेणेकरून तुमच्या बॅक्टेरियल कॉन्सर्शियाचा काउंट जमिनीमध्ये वाढेल. तर असं आहे लाल कांद्याचा बेसल डोस 1 एकरासाठी. परत सांगतो, 10-26-26च्या 2 गोण्या, एमओपीची 1 गोणी. त्याच्यानंतर घ्यायचं आपल्याला ट्रिपल म्हणजे टीएसपी 046-0 2 गोण्या आणि 53 किलोचा डोसाची 1 गोणी आणि हे घ्यायचे 8 किलो. लाल कांदा पिकाबद्दल आपल्या ज्या काही अडचणी असतील, काही स्प्रेच्या अडचणी असतील किंवा आपल्या शेतात तुम्हाला पिवळापणी समस्या उद्भवत असेल तर तुम्ही व्हॉट्सअपला प्रॉपर फोटो टाकून माझी संपर्क करा. मी तुम्हाला नक्की त्याबद्दल जे काही सोल्युशन असेल ते सांगेल. व्हॉट्सअप क्रमांक आहे 7588040690 आणि कॉलिंगचा नंबर आहे 8668284181. धन्यवाद.